अमेरिका आणि इराण यांच्यात पहिल्या टप्प्यात 5 तास चर्चा, काही मुद्द्यांवर दोन्ही देशांची सहमती। पाकिस्तानात उद्या वाटाघाटीची दुसरी फेरी होण्याची शक्यता। इस्रायल इराणच्या दहशतवादी राजवटीशी आणि त्यांच्या हस्तकांशी लढत राहील। इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहूंचं ट्विट करत इराणला इशारा। भारताकडून इराणला मोठी मदत, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप इराणकडे रवाना। इराणी दूतावासानं ट्विट करत मानले भारताचे आभार। वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी, प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू। अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचा लेख। शरद पवार धर्म मानत नाहीत, त्यांचा वारकरी विचारांशी संबंध राहिलेला नाही। पवारांचा लेख अत्यंत चुकीचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यास त्याला आमचा विरोध नसेल। भाजपच्या मोठ्या नेत्याचं खासगीत बोलताना विधान। सध्याची परिस्थिती पाहता विलीनीकरण होईल असं वाटत नसल्याचंही वक्तव्य। मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर अपघातातून बचावलं। भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगच्या जागेत उतरलं। पुण्यातील खानवडी परिसरातील प्रकार। सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका। बीडमधील एका इसमाच्या एसआयटीकडील तक्रारीनं खळबळ, पडताळणी होण्याची शक्यता। खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय। भोंदू खरातला नेत्यांच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे खरातचा एन्काउंटर होऊ शकतो। रोहित पवारांकडून संशय व्यक्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विजय शिवतारेंच्या तब्येतीची विचारपूस। किडनी दान करणाऱ्या शिवतारेंच्या मुलीचं शिंदेंकडून कौतुक। नाशिकमधील आयटी कंपनीला अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणामुळे टाळे लागण्याची शक्यता। कंपनीतील कामगारांना मुंबई पुण्यातील प्रकल्पांमध्ये सामावून घेतलं जाणार, सूत्रांची माहिती। सध्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मनाई। प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये आशा भोसलेंवर उपचार सुरू। महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के। नांदेड, परभणी, हिंगोलीसह चंद्रपुरात भूकंप। हिंगोलीतल्या शिरली गावामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू। 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित। अकारी पडीक जमिनींच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं। महसूल मंत्री बावनकुळेंशी बैठकीचं ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे। कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर साताऱ्यामध्ये दरोडा। कराड तालुक्यातील शेनोळी स्टेशनजवळील घटना। रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटलं। मिरज लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू। पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात जलवाहिनी फुटली। पाईपलाईन फुटल्यानं रस्ता जलमय, हजारो लिटर पाणी वाया।